खारघरहून खोपोलीकडे स्थलांतर करून बेकायदेशीररित्या वास्तव्यास आलेल्या 3 बांगलादेशी महिलांचा खोपोली पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यांना आश्रय देणाऱ्या संशयित बांगलादेशी महिलेसह 4 अटक करण्यात आली आहे। ही कारवाई गुरुवारी 15 मे रोजी पटेलनगर मिळगाव येथील आदिवासी वाडीत मोठ्या गुप्ततेत पार पडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये सलीना सलीम शेख वय वर्ष 40, नजमा सलीमान फकीर वय वर्ष 30, पॉपी सलीम शेख वय वर्ष 24 यांचा समावेश आहे। या तिघेही बांगलादेशातील जामरेल डांगा कालिया थाना जिल्हा नाराईल येथील रहिवासी असून त्यांच्याकडे भारतात प्रवेशासाठी कोणतेही वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यांनी स्वतः भारतात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचे कबूल केले असून त्या काही दिवसांपूर्वी खारघरहून खोपोली येथे स्थलांतरित झाल्या होत्या। या तिघींनाही मरुफा अजर कुरेशी वय वर्ष 50 राहणार पटेलनगर मिळ आदिवासी वाडी हिने आश्रय दिला होता। मरुफा ही देखील बांगलादेशी नागरिक असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी तिच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खोपोली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण, पोलीस सब इन्स्पेक्टर KS निकाळजे, सतीश बांगर, पोलीस कॉन्स्टेबल आशा भोये, स्वप्नील लाड आणि प्रणित कळमकर यांच्या पथकाने केली आहे। दरवाजा उघडण्यास झालेल्या अडवणुकीनंतर PI पूजा चव्हाण यांनी पोलिसी खाक्या दाखवत कारवाई केली। या प्रकरणातील 4 न्यायालयात हजर केले असता त्यांना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कारवाई रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। खारघरहून बांगलादेशी महिलांनी खोपोलीकडे मोर्चा वळवल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई विशेष महत्त्वाची मानली जात असून खोपोली पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करीत आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खोपोली।